तुम्ही बघाल आमच्या बिल्डिंग ह्या ज्या आहे 12 वर्षापासून इथे बरेच जे वृद्ध बसलेले त्यांच्याकडे ना काहींची अशी अवस्था आहे की जे भाडं भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही आहे। रस्त्यावरती उतरायचं नाव घेतात आहे, कोणी म्हणतं आम्ही वरून आत्महत्या करू। खासदार माननीय श्रीकांत शिंदे म्हणतात अंबरनाथचा विकास त्याची पाहणी करायला येतात, गार्डन बनवतात, पण आमच्या मुलांना घरच नाही आहे तर ते गार्डनमध्ये काय खेळतील। बिल्डिंग तोडण्यापूर्वी नारळ नवीन बांधकामासाठी नारळ उद्घाटन केलं, त्याप्रसंगी सध्याचे सीएम मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः नारळ फोडून त्या इमारतीचं भूमिपूजन करून सुरुवात झालेली आहे। त्यांनी शब्द दिला होता की 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं निवास देऊनच मग पुढील त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, पण ही फक्त आश्वासनं झालेली आहेत। बिल्डर के झूठे आश्वासन का शिकार हुए सैकड़ों परिवार। हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारक 18 दिनों से अनशन पर। इमारत के निर्माण कार्य हेतु एकनाथ शिंदे ने किया था भूमि पूजन। 11 वर्षों से बंद पड़ा है इमारत का निर्माण कार्य। फ्लैट धारक आत्महत्या करने पर उतारू। अंबरनाथ पश्चिम में महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड की 5 इमारतों के 192 फ्लैट धारक पिछले 18 दिनों से अनशन पर बैठे हैं और अभी तक प्रशासन ने उनकी समस्या को संज्ञान में लेना तो दूर उनके नजदीक भी नहीं गए हैं। जिनकी इमारत को 12 वर्ष पूर्व तोड़कर ये करार किया गया था कि 3 वर्ष में नई इमारत का निर्माण कर उन्हें नया फ्लैट दिया जाएगा, परंतु 12 वर्ष गुजर जाने के बाद भी इमारत का काम अधूरा है। इसके अलावा उन्हें बिल्डर द्वारा किराया भी नहीं दिया जा रहा है। फ्लैट धारकों ने बताया कि विकासक मेरसस क्रिसल बालाजी बिल्डकॉन के संस्थापक जेरी डेविड व विजन चिंदिरकर ने पूर्व थाने जिला शिवसेना प्रमुख और तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों भूमि पूजन कर कार्य का शुभारंभ किया था, जो बंद पड़ा है। फ्लैट धारकों का आरोप है कि बिल्डर ने उन्हें कई वर्षों से किराया भी नहीं दिया है। अनशनकर्ताओं की ये मांग है कि उन्हें किराया दिया जाए और इमारत का निर्माण कार्य 1 वर्ष के भीतर पूरा कर उन्हें फ्लैट दिया जाए। इस मांग को लेकर पीड़ित सभी घर मालिक 11 दिनों से अनशन पर बैठे हुए हैं। उन्होंने अपनी इस गंभीर समस्या को लेकर न्याय मिलने हेतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांसद श्रीकांत शिंदे, विधायक कनिकर से मदद की गुहार लगाई है। यदि उन्हें इंसाफ नहीं मिला तो वे निर्माणाधीन बंद इमारत की छत से कूदकर आत्महत्या करने से भी पीछे नहीं हटेंगे। अनशन पर उपस्थित प्रकाश शिंदे, प्रज्ञा शिंदे, नरसिंह माने, जय श्री खैरनार, शकुंतला पाटिल, अनीता धाबोलकर आदि दर्जनों फ्लैट धारकों ने हमारे चैनल से वार्तालाप करते हुए क्या कहा, देखिए इस विशेष रिपोर्ट में। पुन्हा कडकडीची विनंती आहे की जवळजवळ 10 वर्षापासून आम्ही बेघर झालेलो आहोत। पुन्हा सर्वांना आपल्या चिंदरकर साहेबांना, जेरी डेव्हिड साहेबांनी अजूनसुद्धा आमची दखल घ्यावी। आम्ही किती वाट बघावे हो। अक्षरशः आमच्या आई वडिलांनी घरसाठी मरून गेलेत, परंतु अजून त्यांना घर मिळालं नाही। तर पुन्हा आमच्यावरती मरण्याची वेळ येऊ देऊ नका, हीच आपणास विनंती आहे आणि लवकरात लवकर या उपोषणाची आपण दखल घ्यावी, हीच आपणास विनंती। शिंदे आता आम्ही किती वर्ष म्हणजे आता आम्ही फेब्रुवारीमध्ये पण आम्ही उपोषण केलं। बिल्डर आला, आम्हाला सांगितलं की तुम्हाला भाडं देण्यात येईल सगळं। आम्हाला संबंधित जे इथे सिनियर PI होते सोनावणे साहेब, त्यांनी आम्हाला मध्यस्थी करून आम्हाला सांगितलं की तुमचं सगळं व्यवस्थित होईल। पण शेवटी म्हणतात ना की मराठीत म्हण ये रे माझ्या मागल्या, तसंच आमचं चाललेलं आहे। काहीच याच्यामध्ये काहीच म्हणाल ना, काहीच प्रगती नाही आहे किंवा काही नाही। तुम्ही बघाल आमच्या बिल्डिंग ह्या ज्या आहे 12 वर्षापासून इथे बरेच जे वृद्ध बसलेले त्यांच्याकडे ना काहींची अशी अवस्था आहे की जे भाडं भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हे आमचे 5-5 वर्षाचे भाडे थकून बसलेले आहेत ना। आम्हाला घर देत आहेत ना भाडे देत आहेत। फक्त म्हणतात अंबरनाथचा विकास। खासदार डॉक्टर साहेब येतात, खासदार माननीय श्रीकांत शिंदे म्हणतात अंबरनाथचा विकास त्याची पाहणी करायला येतात, गार्डन बनवतात, पण आमच्या मुलांना घरच नाही आहे तर ते गार्डनमध्ये काय खेळतील। येतात वृद्धाश्रम हे करतात, पण वृद्धाश्रम बनवून आमचे जे वृद्ध आहेत त्यांची हक्काची जी घरं आहेत त्यांना त्या हक्काच्या घरामध्ये राहायला नाही आहे आणि हे येऊन फक्त पाहणी का अंबरनाथमध्ये आमची हाऊसिंग बोर्ड येत
नाही का? आज 12 वर्षापासून आम्ही इतके त्रस्त झालो ना, प्रत्येकजण ह्या आशेमध्ये कितीतरी जण आमचे गेले, आमचे जे काही वयस्कर वृद्ध जे होते की आम्ही येऊन ह्या घरामध्ये राहू, ज्यांनी जिथून म्हणजे संसाराला म्हणतात ना 1 रुपयापासून सुरुवात केलेली होती, ते लोकांनी इथून सगळ्यांनी आणि इथे परत येऊन आम्ही आमच्या घरात काही दिवस राहू. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला असं म्हटलं होतं की जोपर्यंत आम्ही तुमच्या घराच्या चाव्या देणार नाहीत तोपर्यंत आमचे पदाधिकारी शांत बसणार नाहीत. कुठे मी त्यांना हात जोडून विनंती करते, कुठे तुम्ही, कुठे गेले तुम्ही सगळे म्हणता. आता जसं अयोध्येचा प्रश्न आहे का म्हणे की सगळे झेंडे लावा. अरे आम्हाला घरच नाही आहे तर आम्ही झेंडे कुठून लावू? आम्हाला घर द्या, आम्हाला घरं पाहिजेत. आणि जसं आम्ही म्हणतो ना की आम्हाला इतके 10वा दिवस आहे ना, आमचे आमदार आहेत बालाजी किनीकर साहेब ना, त्यांनी आमच्याकडे डोकावलं ना, अजून दुसरे जे प्रशासन आहेत कोणीच आमच्याकडे काही नाही. 10वा दिवस आम्ही नुसते येतोय, आम्ही बसतोय, कोणी आम्हाला येऊन विचारत पण नाही आहे की तुमच्या काय मागण्यात. आमच्या काय अशा खूप मोठ्या जो आमचा हक्क आहे तोच मागतो आम्ही, भीक नाही मागत आहे आम्ही. आता आज जो आमचा 10वा दिवस आहे, आता अजून आम्ही 10 दिवस बघणार आणि 10व्या दिवशी ही जी बिल्डिंग बनते ते म्हणतात की परमिशन नाही मिळाली, परमिशन. पण ही जी बिल्डिंग बनली आहे ह्या शेवटच्या याच्यावरून जाऊन आहे ना, आम्ही फक्त आम्हाला एकच त्यांनी पर्याय सोडलेला आहे, तो म्हणजे आत्महत्येचा. आणि आम्ही तिथे हे करून जर आमच्याकडे तुम्ही येऊन दखल घेतली नाही तर खरं सांगतो आम्ही की आम्ही सगळेच्या सगळे, आमचे 192 घर आहेत, आमचे थोडे घरं नाही आहेत, 192 घर आहेत. हे 192 घरांमधून प्रत्येक एक जण येऊन त्याच्यावरून आत्महत्या करेल आणि आमचं आंदोलन अजून तीव्र. आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलेलं की आम्ही शांततेने करू आणि आम्ही अजूनही शांततेनेच, पण आमचं सगळेजण जे पदाधिकारी आहेत किंवा जे कोणी आहेत ना, आमचं म्हणतात ना पेशन्स लेवल ट्राय करतायत की किती दिवस तुम्ही काय करू शकता. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे तुम्ही खूप मोठे आहेत, पण आम्ही जे आहेत आणि मला स्पेशल म्हणजे म्हणतात ना एकदम असं सांगणं आहे की बालाजी किनीकर सरांना की तुम्ही इथलेच रहिवासी आहात तरीसुद्धा तुम्ही आमचं काहीच हे नाही. आम्ही अजून एक त्यांना सांगतो, जर आमच्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष दिलं नाही तर आम्ही ह्या निवडणुकीमध्ये तुमचा निषेध करू. आम्ही बिलकुल 192मधून एकही जण कोणीच काहीच म्हणजे निवडणुकीमध्ये कोणीच वोट नाही करणार, हे आम्ही तुम्हाला सांगतो. मी नरसिंग खंडेराव माने, श्री गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी, बिल्डिंग नंबर 11 163 इथला मूळ रहिवासी असून आमचे गेले 12 वर्षापूर्वी मिसेस क्रिस्टल बालाजी बिल्डकॉन ग्रुपचे ठाण्यातील बिल्डर्स श्री चिंदरकर, बाळा चिंदरकर आणि जेरी डेव्हिड यांच्याशी आमचा मूळ करार झाला होता 12 वर्षापूर्वी. त्यावेळेस दरवर्षी 10% वाढ याप्रमाणे आम्हाला भाडे करार त्यांनी केला होता. आम्हाला भाडं द्यायचं मान्य केलं होतं. 3 वर्ष व्यवस्थित केले. त्यानंतर आता त्या कराराची लांबी 5 वर्षाची आहे. 5 वर्षाची असते. आता मुदत संपून गेलेली आहे, पण अद्याप त्यांनी नूतनीकरण केलेलं नाही. आमचे 5 वर्षापासूनचे भाडे त्यांनी थकवलेलं आहे. या थकीत भाड्यासह आणि आम्हाला नवीन ॲग्रीमेंट वैयक्तिक तसेच सोसायटीबरोबर करून देण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. या म्हाडाच्या आपल्या घराचं बिल्डिंग तोडण्यापूर्वी नवीन बांधकामासाठी नारळ उद्घाटन केलं. त्याप्रसंगी सध्याचे CM मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः नारळ फोडून त्या इमारतीचं शुभ भूमिपूजन करून सुरुवात झालेली आहे. त्यावेळेसही त्यांनी शब्द दिला होता की 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं निवास देऊनच मग पुढील त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. पण ही फक्त आश्वासनं झालेली आहेत आणि या ठिकाणी या लोकांनी कुठे गेलेले आहेत. आमचे पत्र आम्ही यापूर्वी गेल्या वर्षी ही फेब्रुवारी महिन्यामध्ये संप असाच पुकारला होता, उपोषण पुकारलेलं होतं. त्याही वेळेस आम्हाला खोटी आश्वासनं देण्यात आली. आम्ही ते आश्वासन पाळून स्थगिती केली होती. यावेळेस आम्हाला नाविलाज आहे. आमची आर्थिक अवस्था, कौटुंबिक अवस्था फार बिकट आहे
आज आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ या बिल्डर लोकांनी आणलेली आहे. तर आम्हाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. आम्ही सदरचे पत्र याबाबतचे निवेदन आपल्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, विरोधी पक्षनेत्यांना दिलेलं आहे, कलेक्टरला दिलेलं आहे, ठाणे कलेक्टर यांनाही दिलेलं आहे. या मेसेज चिंदरकरांचा पत्ताच नाही, त्यामुळे आम्ही कुठे पत्रव्यवहार करायचा हाच प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. तर या सध्याचा जो त्याने आतापर्यंत 5 बिल्डर्स वैयक्तिकरित्या त्यांनी दिलेलं आहे, याची आम्हाला 192 लोकांपैकी कोणालाही याची कल्पना नाही. न देता त्यांनी परस्पर ते 5 लोकांना 5 बिल्डर मध्यस्थी आहेत त्यांचाही आता आम्ही नेमकं आमचा प्रश्न आहे की आमचे मूळ बिल्डर आमच्याशी येऊन आमच्या या तोडगावर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर विचार करावा आणि आमच्याशी सहमत करावं. आजचा हा उपोषणात अंबरनाथ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डची रहिवासी. आज आमच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि इथे कुणीही आमची दखल घेतलेली नाही आहे. तर इथे सगळे वृद्ध महिला वगैरे बसलेले आहेत. असं चालणार नाही आहे, कारण इथे लोकांमध्ये खूप चिडचिड निर्माण व्हायला लागलेली आहे. लोक रस्त्यावरती उतरायचं नाव घेतात आहे. कोणी म्हणतं आम्ही वरून आत्महत्या करू. तर हे सगळं घडण्यापेक्षा आमचं जे शांततेत जे चाललेलं आहे साखळी उपोषण, तर ह्याला कुठलाही डाग न लागू देता तुम्ही लवकरात लवकर जर दखल घेतली तर बरं होईल. तर जे पण बिल्डर्स आहेत, चिंदरकर म्हणा, रेविड म्हणा, तर त्यांनी लवकरात लवकर येऊन सनी इथे दखल घ्यावी. नाही तर इथं काहीतरी वेगळा प्रकार घडेल असं सगळं चित्र इथे दिसून राहिलेलं आहे. तर मेहरबानी करा आणि इथे येऊन सनी तुम्ही लोकांची भेट घ्या, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या तुम्ही बघा. आणि आमचं जे शांततेत चाललेलं उपोषण आहे याला कुठेही डाग न लावता आम्हाला हे उपोषण करायचं आहे. पण हे असं जर चालू राहिलं तर इथे काहीतरी घडेल आता असं वाटायला चित्र दिसून राहिलेलं आहे. एवढंच माझं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत, जे काय थकीत भाडं आहे आणि घर आहे, हे लवकरात लवकर तुम्ही द्या. बस एवढीच माझी विनंती.